घरात कुत्र्याची पिल्लं पाळण्यावरून पुण्यात कोथरूडमध्ये 2 महिलांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। सेजल श्रॉफ आणि तिच्या आईला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। मारहाण करणाऱ्या मिलिंद काळे या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोथरूडच्या महात्मा सोसायटीत हा सगळा प्रकार घडला। 20 वर्षीय सेजल श्रॉफ आणि तिच्या आईनं घरात रस्त्यावरची 2 कुत्र्याची पिल्लं पाळली होती, पण त्याला शेजारी राहणाऱ्या मिलिंद काळेचा विरोध होता आणि ह्या पिल्लांना घेऊन जाण्यासाठी मिलिंद काळेनं महापालिकेची श्वान पथकाची गाडी बोलावली। तक्रारदार महिलेनं कुत्र्याची पिल्लं 2 महिन्यांची असल्याचं सांगत नेण्यास नकार दिला। त्यामुळे चिडलेल्या मिलिंद काळेनं तरुणी आणि तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यात सेजल श्रॉफ यांचा दात पडला, एवढी मारहाण करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेच्या गाडीला बोलवलं आणि ती कुत्री घेऊन जाण्यासाठी म्हणून बोलवलं। तेव्हा त्यांच्यात वाद झाले की तुम्ही 2 महिन्याच्या कुत्रीला पिल्लांना नेऊ शकत नाही कायद्याप्रमाणे। तर त्या वादामुळे ती नंतर ती महानगरपालिकेची गाडी निघून गेली। गाडी निघून गेल्यानंतर मात्र मिलिंद काळे त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी तिच्या आईला आणि तिला असं बुटाने मारलं, शिवीगाळ केली आणि काही जी शिवीगाळ केली ती म्हणजे महिलांसमोर नाही करायला पाहिजे अशी, आणि हातवारे, त्यामुळे हे दुसरंही कलम लावलं आणि त्यांचा एक पुढचा दात त्या मुलीचा पडला। मी त्या लोकांना सांगितलं की बिल्लं खूप छोटी आहेत म्हणून, तर तुम्ही प्लीज यांना घेऊन जाऊ नका। तर काळे जो आहे, ज्या माणसाने माझ्या आईला मला खूप मारलं आहे आणि शिव्यागाळ म्हणजे खूप केला आहे, तो खाली आला आणि आल्या आल्या त्याने शिव्यागाळ चालू केला आणि माझ्या आईचे केस पकडून भिंतीला वगैरे आपटले, हाताने माझं इकडे फोडलंय त्याने, त्याचं अख्खं घड्याळाचं इकडे सगळे हे उठलेले आहेत आणि त्याने मला खूप मारलेलं आहे आणि खूप शिव्या घातलेल्या आहेत। असे लोक जेव्हा सोसायटीवर राहतील ना, तोपर्यंत मुलींचं काही सुरक्षा होणार नाही आहे। सुसंस्कृत घर अगदी मिस्टर मिलिंद काळे त्यांचं नाव आणि त्यांच्या मिसेसचं नाव आय एस ऑफिसर आहेत त्या इन्कम टॅक्सच्या, मिस अन्या कॅप्थुमा। तर एवढ्या मोठ्या चांगल्या फॅमिलीत देखील अशा गोष्टी लोक या पातळीवर जातात मारायला, कारण काहीच नाही, फक्त 2-3 पिल्लांना फक्त 2 महिन्याचे सांभाळायचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यांनी आम्हाला इतकी मारहाण केली, चपलेने मारले आणि अख्खी बिल्डिंग फक्त बघत होती ही गोष्ट सगळी। दरम्यान एकूणच ह्या प्रकरणासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिलेली प्रतिक्रिया आता ऐकूयात। असं वाटतं की ज्या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये मनामध्ये सन्मान नसतो, अशा वेळेला अशी वागणूक होत असते, परंतु कायद्याने असं करायला कोणालाही परमिशन दिलेली नाहीये। या पद्धतीने त्रास देणं आणि विशेषतः महिलांच्या बाबतीत तर हे कधीच सहन नाही केलं जाणार। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्य महिला आयोग करेन आणि त्यासोबतच आम्ही लगेच कारवाई पण करू। पण मला असंही वाटतं की जेव्हा उच्चभ्रू वस्ती आहे, शिकलेली माणसं आहेत, तेव्हा कुठेतरी आम्ही आमचा सुसंस्कृतपणा पण गमावतो आहोत का, हा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे। घराघरातनं मूल्य शिक्षण जे आपण असायला पाहिजे, महिलांच्या बाबतीमध्ये आदर करणं शिकलं पाहिजे। मुळात घरामध्ये जर आईचा बहिणीचा जर आदर करता आला तर आपोआपच पुढे सगळ्यांचा आदर करता येतो। या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं आहे, तेव्हाच महिला सेफ राहतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।